आपल्यास अवगतच आहे की डेंग्यू हा आजार वेक्टरबॉर्न डिसीजेसमध्ये मोडतो आणि हा मच्छर चावल्यामुळे होत असतो। एडिस नावाच्या मस्किटोमुळे डेंग्यू हा आजार होत असतो। आणि जसं पावसाळा सुरू झालेला आहे, वातावरणात बदल पण होतोय, तर स्वच्छ पाण्यामध्ये हा डासाची मादी आहे ती अंडी टाकत असतं आणि तिथून याची सुरुवात होतं। तर सध्याच्या स्थितीमध्ये आमच्याकडे डेंग्यूच्या जानेवारीपासूनच्या 5 केसेस रिपोर्ट झालेले आहेत आणि संशयित त्याच्यापैकी 91 पैकी संशयित रुग्ण आहेत। चिकनगुन्ह्याचे बघायचं झालं तर चिकनगुन्ह्याचे 4 केसेस रिपोर्टेड आतापर्यंत झालेले आहेत। या अनुषंगाने महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे। जसे प्रत्येक झोन स्तरावर आम्ही ब्रीडिंग चेकर्स नेमलेले आहेत। ते ब्रीडिंग चेकर्स प्रत्येक घरामध्ये जाऊन हाऊस टू हाऊस सर्वे करत आहे आणि कूलरमध्ये किंवा साठवलेल्या पाण्यामध्ये किंवा कुंड्यांमध्ये डास अळी आहे का त्याची तपासणी सुरू आहे। त्याच्यामध्ये जर डास अळी आढळत असेल तर डास अळ्या नष्ट करणं आवश्यक आहे आणि ते आमच्या ब्रीडिंग चेकर्समार्फत किंवा मलेरिया डिपार्टमेंटसारखं ते सुरू आहे। दुसरं म्हणजे की जिथे पाणी साचलेलं आहे तिथे ML ऑइल, मॉस्किटो लार्विसाइडल ऑइल आम्ही स्प्रेड करत आहोत। सोबतच नाल्या असतील किंवा अजून जागा आहे जिथे पाणी साचलेलं तिथे स्प्रेइंग करण्यात येत आहे। संध्याकाळच्या वेळेस आम्ही सगळ्या ठिकाणी म्हणजे टाईम टेबलनुसार फॉगिंग, व्हेकल माउंटेड फॉगिंग हे करत आहे। या व्यतिरिक्त पण आपल्या ज्या 51 UPSC आहेत आणि 79 अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स आहेत, तिथे पण संशयित रुग्णांची तपासणी केल्या जात आहे आणि जे संशयित आढळत असेल तर कन्फर्मेशनसाठी आम्ही IGMC किंवा GMCच्या लॅबला पाठवत आहोत आणि त्या लॅबमधून कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट कंप्लीट करण्यात येत आहे। डेंग्यूच्या रुग्णांनी कुठली टेस्ट करावी, काय प्रमुख कारणे आहे डेंग्यूचे आणि म्हणजे कुठली लक्षणे असतात? डेंग्यू तसं बघायचं झालं तर हा आजार जो आहे तो मच्छराचा चावल्यामुळे होतो, मी आधीच सांगितलेलं आहे। एडिस नावाचा मस्किटो चावल्यानंतर होतो आणि मच्छराचा चावा घेतल्यानंतर ॲटलिस्ट काही दिवसानंतर म्हणजे मोर दॅन 1 वीक नंतर ते सिम्पटम्स येणं सुरू करतात। काही लोकांना असिम्प्टोमॅटिक राहू शकतात, पण जे सिम्पटम्स येतात त्याच्यामध्ये फीवर म्हणजे ताप हा सगळ्यात कॉमन सिम्पटम येतो। फीवर आल्यानंतर काही रुग्णांमध्ये रेट्रोऑर्बिटल पेन होतं, म्हणजे डोळ्याच्या मागे दुखणं सुरू होतं, कधीकधी उलटीसारखं होतं, डोकं दुखणं सुरू होतं आणि काही रुग्णांमध्ये हे रॅश पण येत असतं। तर डेंग्यू फीवर, डेंग्यू हिमोरेजिक शॉक, डेंग्यू शॉक सिंड्रोम असे 3 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डेंग्यू आढळत असतात आणि त्याप्रकारे त्यांचे लक्षण हे वेगवेगळे येत असतात। जानेवारीपासूनचे डेंग्यूचे आतापर्यंत 5 रुग्ण हे कन्फर्म झालेले आहेत आणि चिकनगुन्ह्याचे 4 रुग्ण हे कन्फर्म झालेले आहेत। या अनुषंगाने मलेरिया फायलेरिया डिपार्टमेंट महानगरपालिका यांच्यामार्फत घरोघरी डास अळी सर्वेक्षण करण्यात येत आहे। तर माझं सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की आमचे जे मलेरिया फायलेरियाचे वर्कर्स असतील त्यांच्यामार्फत जो सर्वे होत आहे त्यांना तुम्ही सहकार्य करावे। सध्या वातावरणात बदल झाला असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी म्हणजे कूलर्समध्ये स्पेशली या डास अळी आढळत असतात, तर त्या तुम्ही नष्ट कराव्या जेणेकरून तुमच्या घरातले मच्छर किंवा आजूबाजूचे मच्छर कमी होण्यासाठी मदत होईल।